तुम्हाला कधी असं जाणवलंय का, की तुम्ही इतरांसारखे नाही? तुमचे विचार वेळेच्या पुढे धावतात, पण लोकांना ते उशिरा समजतात. जर हो, तर थांबा. कारण आज आपण उलगडणार आहोत त्या राशीचं गुपित, जी शांतपणे भविष्याची दिशा ठरवते. कुंभ राशीचं वेगळेपण हा स्वभाव नाही, ती एक शक्ती आहे. तिच्या निर्णयामागे कोणती दडलेली दूरदृष्टी असते. तिच्या आयुष्यात अचानक बदल का घडतात आणि लोकांना उशिरा का कळतं की ती बरोबर होती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढच्या काही मिनिटात तुम्हाला तुमच्याबद्दल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीबद्दल असा पैलू समजेल, जो कदाचित आजवर कुणी स्पष्टपणे सांगितलाच नसेल. कुंभ राशी वेगळेपण की भविष्याची चाहूल? ज्योतिष सांगतं सत्य. कुंभ राशी म्हणजे एक फक्त वेगळेपण नाही, तर बदलाचा संदेश घेऊन येणारी ऊर्जा आहे. या राशीचा स्वामी ग्रह शनी असल्यामुळे विचारांमध्ये गंभीरपणा, शिस्त आणि दूरदृष्टी असते. पण काही प्रमाणात राहूचा प्रभाव असल्याने कल्पकता, नवकल्पना आणि परंपरेच्या पलीकडे जाण्याची धडपड दिसते. म्हणूनच कुंभ राशीची लोक गर्दीत असूनही वेगळे भासतात. त्यांचे विचार पुढच्या काळाची चाहूल देतात. कुंभ राशीचे व्यक्तिमत्व शांत पण अंतर्मुख असते. ते सतत निरीक्षण करत असतात. इतर जिथे वर्तमानात अडकतात, तिथे कुंभ राशीचा विचार भविष्याचा करत असतो. समाजात काय बदल होऊ शकतो, तंत्रज्ञान कुठे जाईल, नाती कशी विकसित होतील, याचा अंदाज त्यांना आधीच येतो. त्यामुळे त्यांना आधीच जाणणारे असेही म्हटले जाते. नातेसंबंधाच्या बाबतीत कुंभ राशी थोडी वेगळी असते. ती भावना लपवते, पण मनापासून जपते. तिला बंधन नको असतात. फक्त साथ हवी असते. विश्वास आणि मोकळेपणा हा तिच्या नात्यांचा पाया असतो. एकदा कोणी त्यांच्या मनात स्थान मिळवले, तर ते कायमचे असते. करिअरच्या क्षेत्रात कुंभ राशी परंपरागत चौकटीत अडकत नाही. त्यांना नवनवीन कल्पना, तंत्रज्ञान, संशोधन, सामाजिक कार्य, मीडिया, डिजिटल क्षेत्र अशा क्षेत्रामध्ये प्रगती करता येते. त्यांची विचारसरणी भविष्याभिमुख असल्यामुळे ते बदल घडवणारे ठरतात. कधी-कधी लोकं त्यांना समजून घेत नाहीत, पण वेळ गेल्यावर त्यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट होते. आर्थिक बाबतीतही कुंभ राशी अचानक निर्णय घेऊ शकते, पण जेव्हा ते नियोजनबद्ध पद्धतीने काम करतात, तेव्हा मोठा लाभ मिळू शकतात. त्यांना पैसा हा केवळ साधन वाटतो. स्वतंत्रता आणि स्वप्नांमध्ये उपयोगी साधन. आध्यात्मिक दृष्टिकोनातून कुंभ राशी सत्याच्या शोधात असते. ती अंधश्रद्धेच्या अनुभवावर विश्वास ठेवते. ध्यान, आत्मपरीक्षण आणि सामाजिक सेवा यामध्ये त्यांना वेगळी समाधानाची अनुभूती मिळते. म्हणूनच कुंभ राशीचं वेगळेपण फक्त स्वभाव नाही, तर ती भविष्याची चाहूल आहे. जे आज वेगळे वाटते, ते उद्या सामान्य होणार असते. पण कुंभ राशी त्या बदलाची पहिली पायरी असते. कुंभ राशीच्या व्यक्तीच्या जीवनात एक वेगळे सत्य असतं, लय असते. त्या नेहमीच मुख्य प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने विचार करतात. पण त्यामागे हट्ट नसतो. तिथे तर्क आणि दृष्टी असते. एखादी गोष्ट का चालू आहे? ती योग्य आहे का? तिचा पुढील परिणाम काय होईल? याचा खोलवर विचार करण्याची सवय त्यांना असते. त्यामुळे ते अनेकदा चर्चेचे केंद्र बनतात. कारण त्यांचे मत वेगळे आहे आणि ठोस असते. कुंभ राशीला स्वातंत्र्य अत्यंत प्रिय असतं. त्यांना स्वतःची स्पेस, स्वतःचे निर्णय आणि स्वतःची जीवनशैली हवी असते. कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा बंधन त्यांना मानसिकरित्या अस्वस्थ करू शकतं. मात्र याचा अर्थ असा आहे की ते जबाबदार नसतात. उलट जेव्हा एखादे ध्येय त्यांच्या मनाला वाटते, तेव्हा ते पूर्ण ताकदीने त्यासाठी उभे राहतात. मैत्रीच्या बाबतीत कुंभ राशी अत्यंत निष्ठावान असते. ते कमी लोकांशी जोडले जातात, पण ते जोडले जातात त्यांच्यासाठी खंबीर उभे राहतात. त्यांच्या मित्रपरिवारात विविध स्वभावाचे, विविध क्षेत्रातील लोक असतात. कारण कुंभ राशीला वेगवेगळ्या विचारसरणींचा परिचय आवडतो. चर्चा, वादविवाद, नवीन कल्पनांची देवाणघेवाण हे त्यांना ऊर्जा देतात. मानसिक पातळीवर कुंभ राशी सतत सक्रिय असते. त्यांच्या डोक्यात कल्पना, योजना आणि भविष्याचे आराखडे फिरत असतात. कधी-कधी याच कारणामुळे त्यांना झोप कमी लागते किंवा मन शांत बसत नाही. त्यांना स्वतःसाठी वेळ काढून निसर्गात फिरणे, शांत संगीत ऐकणे किंवा लेखन करणे फायदेशीर ठरते. कुंभ राशीच्या आयुष्यात अचानक वळण येतात. स्थिर वाटणाऱ्या गोष्टी एका क्षणात बदलू शकतात.
पण या बदलामध्ये ते स्वतःला नव्याने घडवतात. अपयश त्यांना थांबवत नाही, उलट ते त्यातून शिकून पुढे जाण्याची प्रेरणा घेतात. त्यांच्या आयुष्यात रिसेट बटन अनेकदा दाबले जाते आणि प्रत्येक वेळी ते अधिक परिपक्व होऊन बाहेर येतात. कुटुंबाच्या बाबतीतही ते थोडे अलिप्त वाटू शकतात, पण अंतर्मनात कुटुंबासाठी प्रेम आणि काळजी असते. ते भावना शब्दात कमी व्यक्त करतात, पण कृतीतून दाखवतात. संकटाच्या वेळी ते शांत राहून योग्य मार्ग काढतात. जीवनाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी व्यापक असते. केवळ स्वतःपुरते विचार न करता समाज, देश आणि मानवजातीच्या भल्याचा विचार करण्याची क्षमता त्यांच्यात असते. म्हणूनच अनेक कुंभ राशींची लोक सामाजिक चळवळी, नवकल्पना किंवा लोकहिताच्या कामात पुढे दिसतात. शेवटी कुंभ राशी म्हणजे एक सतत बदलणारी, शिकणारी आणि पुढे जाणारी ऊर्जा आहे. त्यांना समजून घेण्यासाठी वेळ लागतो, पण एकदा त्यांची विचारसरणी समजली की त्यांच्या वेगळेपणाचा गूढ अर्थ स्पष्ट होतो. ते फक्त वेगळे नसतात, ते पुढील युगाची दिशा सूचित करणारे असतात. कुंभ राशीच्या जीवनात वेळोवेळी अशी परिस्थिती निर्माण होते जिथे त्यांना स्वतःची किंमत सिद्ध करावी लागते. सुरुवातीला लोक त्यांच्या कल्पनांकडे संशयाने पाहतात, पण कालांतराने त्याच कल्पना मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात उशिरा मिळणारे यश हा एक महत्त्वाचा घटक असतो. ते धावपळीपेक्षा स्थिर प्रगतीवर विश्वास ठेवतात. जरी बाहेरून ते अस्थिर वाटले तरी त्यांच्या मनात स्पष्ट दिशा असते. निर्णय घेताना कुंभ राशी भावना आणि तर्क यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करते. ते कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूनी विचार करतात. त्यामुळे कधी-कधी ते संथ वाटू शकतात, पण त्यांच्या निर्णयात दूरगामी परिणामांचा विचार केलेला असतो. जोखीम घ्यायची असेल तर ती अंधपणे नाही, तर अभ्यासपूर्वक घेतली जाते. कुंभ राशीला एकांतातून शक्ती मिळते. गर्दीमध्ये राहूनही ते स्वतःच्या विश्वात रमू शकतात. त्यांना शांत जागा, खोल चर्चा आणि अर्थपूर्ण संवाद आवडतो. वरवरच्या गोष्टींमध्ये त्यांची रुची कमी असते. म्हणूनच त्यांचा सर्कल छोटा पण दर्जेदार असतो. ते अशा लोकांना पसंत करतात जे विचारांना चालना देतात. त्यांच्या आयुष्यात तंत्रज्ञान, विज्ञान, सामाजिक बदल किंवा नवीन ट्रेंड्स यांचा लवकर प्रवेश होतो. ते नवीन गोष्टी पटकन स्वीकारतात आणि त्यामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवतात. बदलाची भीती त्यांना कमी असते. उलट स्थिरता त्यांना कधी-कधी कंटाळवाणी वाटू शकते. म्हणूनच ते जीवनात वेळोवेळी नवीन दिशा निवडतात. भावनिकदृष्ट्या कुंभ राशी खोल असते, पण ती स्वतःभोवती एक अदृश्य भिंत उभी करते. प्रत्येकाला सहज प्रवेश मिळत नाही. जेव्हा त्यांचा विश्वास तुटतो तेव्हा ते मोठ्याने प्रतिक्रिया देत नाहीत. ते शांतपणे अंतर ठेवतात. त्यांच्या शांततेतच त्यांचा निर्णय दडलेला असतो. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक संतुलन त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. अतिविचार, भविष्याची चिंता किंवा सतत नवीन ध्येयाचा पाठलाग यामुळे थकवा येऊ शकतो. नियमित व्यायाम, ध्यान किंवा सृजनशील छंद त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा देतात. पाणी आणि झोप यांची काळजी घेणे त्यांच्यासाठी आवश्यक असते. जीवनातील मोठे बदल बहुतेक करून त्यांच्या हातातूनच घडतात. ते स्वतःच्या मार्गाने चालतात आणि इतरांना प्रेरणा देतात. कधी-कधी त्यांना गैरसमज सहन करावे लागतात, पण ते त्यावर वेळ वाया घालवत नाहीत. त्यांना माहीत असते की प्रत्येकाला त्यांची दृष्टी समजेलच असे नाही. कुंभ राशी म्हणजे विचारांचा प्रभाव, कल्पनांचा सागर आणि भविष्याच्या दिशेने चालणारी पावले. त्यांचा प्रवास सरळ नसतो, पण प्रत्येक वळणावर ते काहीतरी नवीन शिकतात. म्हणूनच त्यांचे जीवन एक प्रयोगशाला असते, जिथे ते स्वतःवर आणि जगावर सतत प्रयोग करत असतात आणि त्यातून पुढील पिढीसाठी नवे मार्ग तयार होतात. कुंभ राशीच्या प्रवासात एक विशेष गोष्ट दिसून येते. त्यांना आयुष्यात नेहमी मोठं काहीतरी करायचं असतं, पण ते केवळ प्रसिद्धीसाठी नसतं. त्यामागे अर्थ शोधण्याची तीव्र इच्छा असते. साधं रोजचं आयुष्य जगताना सुद्धा त्यांच्या मनात एखादी व्यापक कल्पना आकार घेत असते. ते स्वतःला सतत प्रश्न विचारतात. मी जे करतोय त्यातून समाजाला काय फायदा? त्यांच्या अस्तित्वाचा मोठा हेतू काय? कुंभ राशींच्या व्यक्तीमध्ये भविष्यकाळ ओळखण्याची एक विलक्षण क्षमता असते.
त्यांच्या ट्रेंडची सुरुवात होण्याआधी त्यांना त्याची चाहूल लागते. त्यामुळे ते अनेकदा वेगवेगळे पुढे चालत जातात. वेळेच्या पुढे चालत असतात. सुरुवातीला त्यांची दृष्टी लोकांना अतिशयोक्ती वाटू शकते, पण काही वर्षांनी त्याच गोष्टी वास्तव ठरतात. त्यामुळे अंतर्ज्ञानी ताकद असते. त्यांच्या आयुष्यातील संघर्षही वेगळ्या प्रकारचे असतात. बाह्य अडचणीपेक्षा त्यांना आतल्या अस्वस्थतेची जास्त झुंज द्यावी लागते. मनात सतत काहीतरी बदलायचं, सुधारायचं, उंची गाठायची अशी जाणीव असते. स्थिरतेत समाधान न मिळाल्याने ते स्वतःलाच नव्या आव्हानात ढकलतात. हीच वृत्ती त्यांना सामान्यतेपासून दूर ठेवते. कुंभ राशीची लोक विचारांच्या पातळीवर खूप प्रामाणिक असतात. त्यांना खोटेपणा, दिखावा किंवा अतिभावनिक नाट्य आवडत नाहीत. ते स्पष्ट बोलतात. जरी त्यातून काहींना त्रास झाला तरी त्यांच्यासाठी सत्य महत्वाचं असतं. लोकप्रियता नाही म्हणूनच ते अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी असतात, पण अंतर्मनाने शांत राहतात. त्यांच्या आयुष्यातील नातेसंबंध देखील वेळेनुसार बदलतात. ते प्रत्येक नात्यातून काहीतरी शिकवतात आणि पुढे जातात. भूतकाळात फार अडकत नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक अनुभव हा एक धडा असतो, जो त्यांना अधिक परिपक्व बनवतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा वेगळी ओळख घेऊन येतो. कुंभ राशीला सृजनशीलतेतून स्वतःची अभिव्यक्ती करायला आवडते. लेखन, संगीत, डिझाईन, नवकल्पना किंवा सामाजिक उपक्रम यामधून ते स्वतःची छाप उमटवतात. त्यांच्या कल्पना मौलिकता असतात. ते कॉपी करण्यापेक्षा स्वतःचा मार्ग तयार करतात. त्यामुळे त्यांचा प्रवास थोडा कठीण असतो, पण त्यात समाधान जास्त असतं. जीवनाच्या उत्तरार्धात कुंभ राशी अधिक स्थिर आणि तत्वज्ञानी बनते. अनुभवातून त्यांनी जे शिकलं असतं ते इतरांना सांगण्याची त्यांची तयारी असते. ते मार्गदर्शकाची भूमिका निभावू शकतात. त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार त्यांना कठोर बनवत नाहीत, उलट अधिक संवेदनशील आणि समजूतदार बनवतात. कुंभ राशी म्हणजे केवळ एक ज्योतिष चिन्ह नाही, तर सतत पुढे पाहणारी चेतना आहे. ती आजच्या चौकटी मोडून उद्याची नवी रचना घडवते. तिचं वेगळेपण अपवाद नाही, तेच तिचं सामर्थ्य आहे. कुंभ राशीच्या जीवनात एक खोल तत्वज्ञान दडलेलं असतं. स्वतःला ओळखण्याची आणि जगाला नव्या नजरेने पाहण्याची त्यांची परंपरा आंधळेपणाने स्वीकारायच्या नसतात. त्या का आहेत, त्यांचा मूळ हेतू काय आहे आणि आजच्या काळात त्यांचा उपयोग किती आहे याचा ते बारकाईने विचार करतात. त्यामुळे ते अनेकदा जुन्या चौकटी मोडतात आणि नव्या संकल्पना मांडतात. त्यांच्या मनात स्वप्न मोठी असतात, पण ती फक्त वैयक्तिक नसतात. त्यांना सामूहिक प्रगती महत्वाची वाटते. मित्रपरिवार, समाज किंवा एखाद्या समूहासाठी काहीतरी वेगळं घडवण्याची इच्छा त्यांच्यात असते. ते लोकांना प्रेरित करू शकतात, कारण त्यांच्या बोलण्यात केवळ शब्द नसतात, त्यामागे विचारांची खोली असते. कुंभ राशीची लोक कधी कधी भावनिक दृष्ट्या गूढ वाटतात. ते सर्व काही उघडपणे शेअर करत नाहीत. त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी ते निवडक लोकांनाच सांगतात. बाहेरून ते सहज, साधे आणि मैत्रीपूर्ण दिसतात, पण त्यांच्या अंतरंगात एक स्वतंत्र विश्व असते. त्या विश्वात कल्पना, निरीक्षणे आणि भविष्याचे आराखडे आकार घेत असतात. त्यांच्या निर्णयामागे एक वेगळे धाडस असतं. जे इतरांना अशक्य वाटते ते करून पाहण्याची त्यांची तयारी असते. अपयश आले तरी त्याला शेवट मानत नाहीत. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक चूक ही पुढच्या यशाची पायरी असते. त्यामुळे ते वारंवार उभे राहतात आणि पुन्हा प्रयत्न करतात. कुंभ राशीला नाविन्य आवडतं. एकाच पद्धतीने काम करत राहणं त्यांना कंटाळवाणं वाटू शकतं. त्यामुळे ते आयुष्यात वेळोवेळी दिशा बदलू शकतात. नवीन कौशल्य शिकणे, नवीन क्षेत्रात प्रवेश करणे किंवा पूर्णपणे वेगळा मार्ग निवडणे हा बदल त्यांच्यासाठी अस्थिरता नसून वाढीचा भाग आहे. आर्थिक आणि व्यावसायिक बाबतीत ते दीर्घकालीन परिणाम पाहतात. त्वरित लाभापेक्षा टिकाऊ प्रगतीला ते महत्त्व देतात. त्यांच्या योजनांमध्ये पुढील काही वर्षाचा विचार असतो. ते जोखीम घेतात, पण विचारपूर्वक घेतात. त्यामुळे त्यांची वाटचाल थोडी धीमी असली तरी स्थिर असते. कुंभ राशीच्या व्यक्तीमध्ये एक नैसर्गिक मानवतावाद असतो.
अन्याय, असमानता किंवा चुकीच्या गोष्टी त्यांना अस्वस्थ करतात. ते स्वतःच्या परीने बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. कधी शब्दांनी, कधी कृतींनी, तर कधी शांतपणे योग्य गोष्टींचा पाठपुरावा करून. त्यांचे आयुष्य सरळ रेषेत चालत नाही. त्यात अनेक वळण, नवीन सुरुवाती आणि अनपेक्षित संधी असतात. पण प्रत्येक टप्प्यावर ते काहीतरी शिकतात आणि अधिक सक्षम होतात. त्यांच्या प्रवासात स्थैर्यापेक्षा उत्क्रांती महत्वाची असते. कुंभ राशी म्हणजे विचारांची क्रांती, शांत, बंडखोरी आणि भविष्याचा संकेत. ते स्वतःच्या नियमावर जगतात आणि त्या नियमानुसारच नवीन युगाची बीजे पेरतात. कुंभ राशीच्या आयुष्यात एक महत्वाचा पैलू म्हणजे त्यांच्या अंतर्मनातील सतत चालणारी शोधयात्रा. त्यांना फक्त बाह्य यश किंवा मान्यता पुरेशी वाटत नाही. त्यांना आतल्या समाधानाची आणि बौद्धिक तृप्तीची गरज असते. एखादं ध्येय गाठल्यानंतरही ते तिथे थांबत नाही. पुढचं शिखर कोणतं, पुढचा प्रश्न कोणता, पुढची दिशा कोणती याचा विचार सुरू असतो. त्यांची निरीक्षण शक्ती विलक्षण असते. लोकांच्या शब्दापेक्षा त्यांच्या कृती, हावभाव आणि शांततेतूनही अर्थ शोधतात. त्यामुळे अनेकदा ते परिस्थितीचा अंदाज इतरांपेक्षा आधी घेतात. कोणता निर्णय योग्य ठरेल, कोणता मार्ग अडचणीत नेईल याची जाणीव त्यांना सूक्ष्म पातळीवर होते. कुंभ राशीची लोक भावनिक गुंतागुंतीला वेगळ्या पद्धतीने हाताळतात. ते वेदना आणि आनंद फार मोठ्या आवाजात व्यक्त करत नाहीत. त्यांच्या भावना खोल असतात, पण त्यावर त्यांचे नियंत्रण असते. त्यामुळे कठीण प्रसंगी ते शांत राहतात, इतरांना आधार देऊ शकतात. त्यांची स्थिरता इतरांसाठी बळ ठरते. त्यांच्या आयुष्यात अनेकदा दोन टोकाचे अनुभव येतात. अत्यंत यश किंवा अचानक आलेली परीक्षा, हे दोन्ही टोकं त्यांना घडवत असतात. ते परिस्थितीला दोष देण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर भर देतात. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक प्रसंग हा विकासाची संधी असतो. कुंभ राशीला ज्ञानाची भूक असते. त्यांना नवीन विषय शिकायला आवडतात. ते पुस्तक, चर्चासत्र, ऑनलाईन अभ्यास किंवा प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवतात. त्यांच्या विचारात सतत अद्यावत असतो. जुन्या कल्पनांमध्ये चिटकून न राहता ते बदल स्वीकारतात आणि स्वतःलाही बदलतात. त्यांच्यात एक वेगळी नेतृत्व शैली असते. ते आदेश देण्यापेक्षा मार्गदर्शन करतात. लोकांना स्वतः विचार करायला प्रवृत्त करतात. त्यामुळे त्यांच्या आसपासची लोक अधिक आत्मविश्वासी होतात. त्यांचे नेतृत्व शांत पण प्रभावी असते. आध्यात्मिक दृष्ट्या ते केवळ विधींमध्ये अडकत नाहीत. त्यांना अनुभवातून सत्य जाणून घ्यायचे असते. ध्यान, आत्मसंवाद, निसर्गाशी एकरूप होणे किंवा समाजसेवा या माध्यमातून ते स्वतःला अधिक स्पष्टपणे समजून घेतात. त्यांच्यासाठी अध्यात्म म्हणजे स्वतःची आणि जगाची जाणीव वाढवणे. कुंभ राशीचे आयुष्य म्हणजे सतत प्रवाहात असलेली ऊर्जा. ती कधी एका चौकटीत बसत नाही. त्यांच्या वाटचालीत अनपेक्षित वळणं असतात. पण त्या प्रत्येक वळणातून ते अधिक व्यापक दृष्टी देऊन पुढे जातात. ते केवळ स्वतःचा मार्ग तयार करत नाही, तर इतरांसाठीही नवीन शक्यता निर्माण करतात. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल किंवा तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती कुंभ असेल, तर आज त्या ऊर्जेला ओळखा. तुमच्यात दडलेली दूरदृष्टी, कल्पकता आणि बदल घडवण्याची ताकद जागृत करा. तुमचे विचार लपवू नका, त्यांना शब्द द्या, कृतीत उतरवा आणि जगासमोर मांडा. तुम्हाला या राशीबद्दल अजून खोल माहिती हवी असेल, तर हा प्रवास इथे थांबवू नका. तुमचा अनुभव, तुमची कथा आणि तुमचे निरीक्षण कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमचा एक प्रतिसाद इतरांसाठी प्रेरणा ठरू शकतो. अशाच प्रभावी आणि अंतर्मुख करणाऱ्या राशी विशेष माहितीसाठी आत्ताच फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना ही माहिती उपयोगी ठरेल त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. तुमचा छोटासा सपोर्ट पुढील अशाच काही विषयांसाठी नवीन ऊर्जा देतो.